मुलांनो, निवडणूक प्रक्रिया या पाठाचा अभ्यास करताना आपण निवडणूक आयोगाची कार्ये यांचा अभ्यास केला. आता आपण निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली पूर्ण होत असते आणि त्यांना कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते हे अनुक्रमे अभ्यासणार आहोत. तुमच्या समोरील तक्ता पहा. या तक्त्यामध्ये पहिले काय बघा, मतदारसंघाची निर्मिती. आता पहा, निवडणूक आयोगाची परिसीमन समिती जी आहे ही मतदारसंघाची निर्मिती करीत असते. म्हणजेच एखादा मतदारसंघ कुठून कुठपर्यंत आहे असावा, त्याची भौगोलिक सीमा ही लोकसंख्येच्या आधारावर ठरविण्याचे काम ही परिसीमन समिती करीत असते. त्यानंतर दुसरा टप्पा आहे मतदार याद्या निश्चित करणे. निवडणूक आयोगाचं हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे आणि त्यामुळे मतदानाबद्दल जागृती निर्माण करून अशा प्रकारे नव्याने उमेदवार जे आहेत त्यांची नावे निश्चित करणे, जे मृत झाले आहेत त्यांची नावे रद्द करणे आणि जे स्थलांतरित झाले आहेत त्यांची नावे पुन्हा इथे नवीन यादीत करून घेणे, म्हणजेच मतदार यादी अद्ययावत करणे. त्यानंतरचा तिसरा टप्पा आहे उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी. निवडणूक आयोगातर्फे जेव्हा निवडणुकीची तारीख घोषित केली जाते म्हणजे जाहीर केली जाते, तेव्हा प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार आहेत निवडणुकीला उभे राहिलेले ते आपलं पत्रक भरतात म्हणजे फॉर्म भरतात. त्यासोबत त्या उमेदवाराचे शिक्षण, जन्मदाखला, त्याचे उत्पन्न या संबंधीची जी कागदपत्रे आहेत ती सुद्धा सादर केली जातात. मग ती कागदपत्रातील जी माहिती आहे ती सत्य आहे का याची छाननी जे निवडणूक आयोगामध्ये सरकारी कर्मचारी काम करीत असतात ते करतात. त्यानंतरचा टप्पा आहे निवडणूक प्रचार. निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ दिला जातो. मग तो 15 दिवसाचा कालावधी काही वेळेला असतो. मग हे जे उमेदवार आहेत ते जनतेसमोर आपल्या पक्षाचा जाहीरनामा ठेवतात. म्हणजेच आम्ही निवडून आलो तर कोणते काम तुमचे करू अशी आश्वासनं दिली जातात. याला जाहीरनामा असे म्हणतात. आणि मग हा प्रचार संपला की निवडणुकीचा दिवस म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक ज्या दिवशी होते त्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मत आपले जे त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला देतात. त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे मतमोजणीचा दिवसही जाहीर केला जातो आणि मतमोजणी झाल्यानंतर कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जास्त मतं पडली आहेत ते निवडणूक आयोग जाहीर करतं. त्यालाच निवडणुकांचे निकाल असे म्हणतात. आता ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा शेवटचा टप्पा आहे निवडणुकांसंबंधीचे वादाचे निराकरण. निवडणूक होण्यापूर्वी आणि निवडणूक झाल्यानंतरही विविध कारणावरून वाद निर्माण होतात. कुणी आचारसंहितेचा भंग केला म्हणून, तर कुणी खोटे दाखले जाहीर केले म्हणून अशा प्रकारे वाद निर्माण होतात आणि त्याचेही निराकरण निवडणूक आयोग करीत असते. अशा प्रकारे निवडणूकची प्रक्रिया कशा प्रकारे कोणकोणत्या टप्प्यातून जाते हे आपण पाहिले. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक आहे जो निवडणूक प्रक्रियेतील ज्याचे पालन सर्वांनाच करावे लागते, तो आहे आचारसंहिता. बघा, आचार म्हणजे वागणे, संहिता म्हणजे नियम.
मुलांनो, लक्षात ठेवा, निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता घोषित केली जाते. ही आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेत सहभागी नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष, सरकारी कर्मचारी या सर्वांनाच ते नियम पाळणे बंधनकारक असते. आचारसंहितेची निवडणुकीसाठी आवश्यकता का आहे, असा प्रश्नसुद्धा तुम्हाला वाटेल. तर पहा मुलांनो, 1950 पासून निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका ह्या स्वच्छ, खुल्या, न्याय वातावरणात घेण्यासाठी अनेक नियम तयार केलेले आहेत. या सर्व नियमांना निवडणुकीत आचारसंहिता असे म्हणतात. राजकारणातील गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी यासारख्या विविध उपाययोजना निवडणूक आयोगातर्फे केल्या जातात आणि केल्याही आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक निवडणूक ही पारदर्शक आणि स्वच्छ आणि खुल्या वातावरणातच पार पाडत आहे आजपर्यंत. उमेदवाराचे उत्पन्न किती व ते कोणत्या मार्गाने त्यांनी मिळवले आहे हे सर्व निवडणूक आयोगाला कळविणेही बंधनकारक असते. यामुळेच निवडणुकींमधील पैशाच्या गैरवापराला आळा बसला आहे, म्हणजे त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आणि यासाठीच आपल्याला आचारसंहितेचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. निवडणुकीचे वेळापत्रक, प्रचाराची वेळ, कालावधी, प्रचार करीत असताना कोणत्या नियमांचे पालन करावे या सगळ्याचे मार्गदर्शन आचारसंहितेत केलेले असते. आणि ही आचारसंहिता उमेदवार, विविध राजकीय पक्ष, मतदान करणारे नागरिक या सर्वांनाच काय असते, बंधनकारक असते. समजलं मुलांनो, आचारसंहिता म्हणजे काय? मग अशा प्रकारे आचारसंहितेचे पालन केल्यानंतर सुद्धा निवडणूक ही मुक्त व न्याय वातावरणात घेणे हे सुद्धा एक मोठे काय असते, आव्हान असते निवडणूक आयोगासमोर. आणि मग यासाठी निवडणूक आयोग काय करतं, तर पहा, आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. ते रोखण्यासाठी निवडणूक आयोग विविध उपाययोजना करतं. आणि मग त्यातलीच एक म्हणजे काय, की जो उमेदवाराला आपले उत्पन्न दाखवावे लागते, कोणत्या मार्गाने मिळवले ते दाखवावे लागते. त्यानंतर काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांना राजकीय पक्ष तिकीट देतात, कारण राजकीय पक्षांना आपली सीट तिथून आलीच पाहिजे असं वाटतं. आणि म्हणून मग ते तिकीट देताना चारित्र्य पाहत नाहीत आणि असे गुन्हेगार निवडूनही येतात, कारण त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती अशा प्रकारचे कोणता ना कोणता तरी उपयोग मार्गाने ते निवडून येतात. आणि त्यामुळे राजकारणाचे काय होते, गुन्हेगारीकरण होते. आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यामध्ये अनेक अडचणी येतात. आणि म्हणूनच मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला आपण मतदान करायला जातो तेव्हा ज्या उमेदवाराला करणार आहोत त्याची पार्श्वभूमीचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. कारण तो उमेदवार त्या मतदारांच्या विभागातलाच असतो आणि त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दलची माहिती मिळणं सोपं असतं. तसेच निवडणुकांमध्ये हिंसाही मोठ्या प्रमाणात होतात. मग ह्या हिंसा रोखण्यासाठीच सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. कायद्यात अनेक बदल केलेले आहेत. जनतेला सक्षम, स्वच्छ, चारित्र्य असलेला, कर्तव्यतत्पर, योग्य उमेदवार निवडून यावा असे वाटते. आणि निवडणूक आयोगही जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमीच झटत असते. तसेच काही कुटुंबांचा राजकारणावर प्रभाव असतो, म्हणजेच आपल्याच नातेवाईकांना निवडणुकीत उभे करतात. मग अशा वेळेला सुद्धा जनतेने जागृत राहिले पाहिजे की घराणेशाहीमुळे काही वेळेला पक्षांचे पण नुकसान होते आणि
जनतेच्या इच्छा आकांक्षाही पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच जनता जागृत झाली की लोकशाहीसुद्धा यशस्वी होत असते. आणखीन सर्वात महत्त्वाची गोष्ट मुलांनो की निवडणूक सुधारणा. निवडणूक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. निवडणुकांवरच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. जर निवडणुका स्वच्छ, पारदर्शक, न्याय्य, मुक्त वातावरणात झाल्याच तर आपोआपच लोकशाहीसुद्धा यशस्वी होईल आणि टिकून राहील. आणि म्हणूनच यासाठी काही सुधारणाही सुचवलेल्या आहेत. त्या पहा कोणत्या? तर स्त्रियांचे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवणे आणि म्हणूनच 50% महिलांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न अनेक राज्यांनी केलेला आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे, हे लक्षात ठेवा मुलांनो. नंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारीच देऊ नये म्हणून पक्षांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे सुद्धा काटेकोर पालन पक्षांनी केले पाहिजे, राजकीय पक्षांनी केले पाहिजे. तसेच निवडणुकीचा खर्च जो आहे तो सरकारने करावा. म्हणजेच काय होईल? आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार होतो तो होणार नाही, हो की नाही? म्हणजे प्रत्येक उमेदवाराला सारखाच खर्च जर सरकारने केला त्याच्या प्रचारासाठी लागणारा, तो उमेदवाराला स्वतःचे पैसे काढण्याची गरजच भासणार नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा पूर्णपणे बंदोबस्त होईल. तर अशा प्रकारे जर ह्या सुधारणा केल्या तर काय होईल? लोकशाही यशस्वी होईल, हे लक्षात ठेवा. मुलांनो, आपण निवडणूक प्रक्रिया या पाठाचा अभ्यास करताना आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत आणि ह्या टॉपिकचं नाव आहे मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास. म्हणजे पहा मुलांनो, पहिली लोकसभेची निवडणूक झाली 1951 साली. त्यावेळेला देशात निरक्षरतेचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे निवडणूक घेणे अतिशय कठीण असे होते, म्हणजे आव्हान होते. पण ते आव्हानही निवडणूक आयोगाने स्वीकारले आणि त्यावेळी 20 लाख स्टीलच्या मतपेट्या तयार केल्या आणि प्रत्येक मतपेटीवर त्यावेळेला जे पक्ष होते त्या पक्षांची चिन्हे चिकटवली गेली आणि ज्या पक्षाला मतदान करायचे आहे त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या पेटीत मतदाराने कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची, अशी पद्धत ठरविण्यात आली. त्यामुळे निरक्षर लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांची मतदान करण्याची सोय झाली. अशा प्रकारे पहिली लोकसभेची निवडणूक यशस्वीरित्या निवडणूक आयोगाने पार पाडली. त्यानंतर स्वतंत्र भारतातील ही जी पहिली निवडणूक यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचाच वापर केला जात होता. 1990 पर्यंत अशाच प्रकारे मतदान केले जात होते. फक्त त्यामध्ये काही सुधारणा केल्या होत्या. त्या कशा प्रकारे? तर प्रत्येक मतदाराला उमेदवाराची मतपत्रिका मिळत असे. उमेदवार, त्यांचे नाव आणि त्यासमोर त्यांचे चिन्ह याच्यावर मतदार बाणफुल्लीचा सहाय्याने त्याच्यावर शिक्का मारित असे. शिक्का शाईच्या स्टॅम्प पॅडवरून घेऊन तो मारला जात असे. तिथे मतदारास योग्य वाटणाऱ्या उमेदवाराच्या समोर बाणफुलीचा शिक्का मारला जात असे. मग ती मतपत्रिका दुमडली जात असे, म्हणजे फोल्ड केली जात असे आणि मग पेटीमध्ये ती टाकली जात होती. ही प्रक्रिया सुरू होती 1990 सालापर्यंत. यामध्ये काय होत असे की अनेक वेळेला बाणफुल्लीचा शिक्का मारत असताना मतदारांकडून चुका होत असत. म्हणजे काही वेळेला ती शाई जी असे
ती घडी करताना दुसऱ्या चिन्हावरही लागली जात असे. म्हणजे एक मतदार दोघांना मतदान करतो असं सिद्ध होत असे आणि मग ती मतपत्रिका फुकट जात असे, कारण एका मतदाराने फक्त एकाच उमेदवाराला मतदान करणे हा नियम आहे. त्यामुळे अशा अनेक मतपत्रिका बाद होत असत. तसेच काही ठिकाणी मतपेट्या पळविल्याही जात होत्या. म्हणजेच राजकारणातील गुन्हेगारीकरण दिसून येत असे. मग यावर उपाययोजना म्हणून निवडणूक आयोगाने मतप्रक्रियेमध्ये एक सुधारणा केली आणि ती म्हणजे मतपेटी व बाणफुलीऐवजी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सहाय्याने मतदान करणे. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने मतदान करणे ही एक निर्दोष प्रक्रिया आहे. मग ती 1990च्या दशकापासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे EVM मशीन वापरण्यास सुरुवात करण्यात आली. चित्रामध्ये नीट पहा मुलांनो, तुम्हाला ती मशीन दिसते आहे. या EVM मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे आहे त्याच्या चिन्हासमोरील बटन दाबले की मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत असे. पण एखाद्या मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मतदान द्यायचे नाही आहे, तर त्या EVM मशीनवर नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबाव NOTA नोटा असा एक पर्याय असतो. शेवटी त्या नोटासमोरील बटन आपण मतदाराने दाबले की त्याचं मत हे नोटा धरलं जातं. म्हणजे त्या मतदाराला वरीलपैकी एकाही उमेदवाराला मत द्यायचं नाही, पण तरीही त्याने आपला मतदान करण्याचा हक्क बजावला आहे हे त्यातून सिद्ध होते. आणि अशा प्रकारे काय होतं सांगा मला, की जास्त जेव्हा निकाल लागण्याची वेळ येते त्यावेळेला ज्या उमेदवाराला जास्त मतं असतात, टोटल दिसते EVM मशीनवर, त्याला विजयी म्हणून घोषित केले जाते आणि त्यामुळे काय होतं, वेळही वाचतो. ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही एक मतदानाची आधुनिक प्रक्रिया आहे. पुन्हा याच्यामध्ये बाद होणाऱ्या मतांची संख्या ही 0 असते. तसेच जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा मतदान करणं सोपं जातं. पुन्हा पूर्वी जे कागद वापरले जात असत मतपत्रिका, त्यामुळे काय होतं, वृक्षतोड करावी लागत असे कागद बनवण्यासाठी. मग ती वृक्षतोड कमी झाली, म्हणजे पर्यावरण संरक्षण पण झालेले आहे. म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत चांगली आहे. तरीही अनेक वेळेला इलेक्ट्रॉनिक मशीनच्या वापरासंबंधी काही राजकीय पक्ष व संघटनांमार्फत काही प्रश्न विचारले जात. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरील कोणतेही बटन दाबले असता एका विशिष्ट राजकीय पक्षास किंवा एका विशिष्ट उमेदवारास सर्व मते जातात, अशा पद्धतीचे आरोप होत गेले. परंतु भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वच्छ, न्याय्य वातावरणात निवडणूक घेणारी संस्था आहे. म्हणून हा आरोप दूर करण्यासाठी तसेच मतदारांची शंका निरसन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसोबत एक विशेष यंत्राची जोडणी केली आहे आणि त्याचे नाव आहे VVPAT. पहा, VVPAT याचा फुल फॉर्म काय आहे, वोटर व्हेरीफाय पेपर ऑडिट ट्रेलर. ही सुविधा समाविष्ट करण्यात आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेले आहे की नाही हे तपासण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे कसे पहा, की मतदाराने ज्या उमेदवारास मतदान केलेले आहे त्या उमेदवाराचे नाव तसेच त्याचे चिन्ह याची एक पावती VVPAT यंत्रावर मतदाराने बटन दाबल्यावर दिसते आणि मतदान केल्यानंतर आपण केलेले मतदान हे त्याच उमेदवारास मिळालेले आहे का
किंवा नाही याची खात्री करू शकतो. या व्ही-व्ही-पॅट मशीनवरील पावतीच्या माध्यमातून ती खात्री त्याला मिळते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मतदान हे गुप्त पद्धतीने होत असते. त्यामुळे ही मतदानाची पावती मतदाराच्या हातात मिळत नाही. त्याला फक्त ती व्ही-व्ही-पॅट यंत्राच्या मध्ये दिसू शकते आणि ती पावती व्ही-व्ही-पॅट यंत्राच्या बॉक्समध्येच साठवली जाते. आणि ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल जाहीर करायचा असतो तेव्हा ह्या सगळ्या पावत्याची टोटल केली जाते आणि इलेक्ट्रॉनिक जे मशीन आहे आपलं त्याची टोटल केली जाते. प्रत्येक उमेदवाराला किती मतदान केली आहे त्याची टोटल दिसते आणि त्यातूनच निवडणूकचा निकाल जो आहे तो जाहीर केला जातो. पहा, अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत आहे हे जनतेला दाखवून दिले आहे आणि त्यामुळे जनतेच्या मनात लोकशाहीवरील म्हणजे भारतीय लोकशाहीवरील विश्वास अधिकच दृढ झाला.